अजित पवारांचे असे अचानक आणि अकाली जाणे हे अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे। पण या प्रकरणात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे। संपूर्ण महाराष्ट्राला वाटत आहे की दादा आपल्यातून निघून गेले। बारामतीमध्ये घडलेल्या विमान अपघातात इतर 5 लोकांसोबत दादा देखील होते आणि त्या 5 लोकांच्या मृतदेहामध्ये दादांचा देखील मृतदेह होता। परंतु तो मृतदेह दादांचा नव्हताच। दादा जिवंत आहेत। अखेर त्या रहस्यमय विमानाचा ब्लॅक बॉक्स उघडला आणि एका अशा सत्याचा उलगडा झाला ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडले आहे। 28 जानेवारीचा तो दिवस सह्याद्रीच्या कुशीत एका विमानाचा रहस्यमय शेवट झाला आणि बातमी आली की महाराष्ट्राचे लाडके नेते आपल्यातून निघून गेले। पण आज तब्बल 10 दिवसानंतर या प्रकरणात असे धक्कादायक वळण आले आहे ज्याची कोणी कल्पना देखील केली नव्हती। विमानाचा ब्लॅक बॉक्स उघडला असून त्यातील 6व्या प्रवाशाचे गुपित आता उघड झाले आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार की विमान अपघात झालेल्या पहिल्याच दिवशी 6 व्यक्ती या ठिकाणी मृत्यू पावले असे घोषित करण्यात आले होते। त्यानंतर अचानक त्या ठिकाणी आश्चर्याची बाब समोर आली आहे की 5च व्यक्ती विमानात होते आणि 5 व्यक्तींचे मृतदेह सापडले अशा बातम्या या ठिकाणी पसरू लागल्या। त्या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये कुठेतरी या ठिकाणी आता धक्कादायक संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे। तब्बल आज 7 दिवसांनी महाराष्ट्राला दुसरा सर्वात मोठा धक्का बसला आहे, कारण या ठिकाणी अपघाताविषयी एक अशी खळबळजनक माहिती आता समोर आली आहे। त्यामुळे महाराष्ट्र आणखीनच हादरला आहे, घाबरला आहे, संशय निर्माण करत आहे। त्यामुळे या विमानात बसलेल्या लोकांची खरी यादी या ठिकाणी समोर आली आहे। नेमके 5 जण होते की 6 जण होते? यामध्ये विमानात 6 जण बसले होते असे पहिल्यांदा विमान अपघात झाल्या पहिल्या दिवशी सांगण्यात आले होते। पण अपघाताच्या ठिकाणी मृतदेह फक्त 5च त्या ठिकाणी सापडले। मग तो 6वा व्यक्ती नेमका कोण होता? कुठला व्यक्ती होता? त्या व्यक्तीचे नाव काय आणि तो वाचला का? आणि जर वाचला असेल तर मग त्या व्यक्तीचे नाव काय? कोण होता तो? पायलट होता की खुद्द दादाच वाचले आहेत? हे दुर्दैवी प्रकरण घडून 7 ते 8 दिवस उलटले आहेत। पण आज अचानक एक अशी माहिती समोर आली आहे ज्यामुळे लोकांच्या मनामध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे। कालपर्यंत टीव्हीवरती जे सांगितले जात होते की विमानात 5 व्यक्ती होते आणि 5 जणांचे मृतदेह सापडले। दादांची ओळख पटवण्याचे या ठिकाणी कारण म्हणजे फक्त त्यांच्या हातातील घड्याळ होते, कारण तिथे उपलब्ध असणारे हे मृतदेह होते तर त्यांची ओळख पटणे खूपच अवघड होते, कारण की पूर्णपणे ते आता मृतदेह काळे पडले होते, आगीमुळे भाजून गेले होते। दादांचे अंत्यसंस्कार होऊन बरेच दिवस झाले। सुमित्राताईंनी या ठिकाणी आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन त्यांच्यासोबत असणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबांचे सांत्वन देखील केले आहे। पण आता वेगवेगळे या ठिकाणी खुलासे होऊ लागले आहेत। एक अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संशयाचे आणि वेगळे वातावरण लोकांच्या मनामध्ये आता निर्माण झाले आहे, कारण कोणाचाही विश्वास बसत नाही, कोणी असा विचारही केला नव्हता अशी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। ज्यामुळे कालपर्यंत ज्या बातम्या टीव्हीवरती दाखवल्या गेल्या, पेपरमध्ये जे काही छापून आले होते ते आता या ठिकाणी सर्व खोटे ठरत आहे असे या ठिकाणी म्हणायला हरकत नाही, कारण की एक सत्य या ठिकाणी समोर आले आहे जे तुम्हाला याआधी कधीच कुठेही बघायला मिळाले नाही। विमानात 6 जण होते आणि बॉडी फक्त या ठिकाणी 5 मिळाल्या। मग तो 6वा व्यक्ती नेमका कोण होता? तो वाचला का? आणि जर वाचला असेल तर त्याचे नाव काय? आता या ठिकाणी समोर आले आहे, कारण की गेल्या 5 दिवसांपासून तपास पथक अत्यंत वेगाने तपास करत होते। या चौकशीत 5 अत्यंत महत्त्वाचे पुरावे या ठिकाणी मिळाले आहेत। काल अखेर त्या मुख्य संशयितास बेड्या ठोकण्यात आल्या। 6 तासांच्या कसून चौकशीनंतर तो संशयित पोपटासारखा आता बोलू लागला आहे। त्याने या दुर्दैवी घटनाबद्दल अशी काही धक्कादायक माहिती सांगितली आहे, त्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा या ठिकाणी खुलासा आता झाला आहे। कालपर्यंत पूर्ण महाराष्ट्र दादांचा शोक करत होते, पण आज जे काही सत्य या ठिकाणी समोर आले आहे ते कल्पनेच्या पलीकडे आहे। जर व्यक्तींच्या गणनेमध्ये या ठिकाणी तफावत आढळून आली आहे, या ठिकाणी एखादा माणूस घटनास्थळावरून गायब कसा झाला असेल, तर मग आता खरोखर अपघात होता की या ठिकाणी घातपात होता? 28 जानेवारीचा तो काळा दिवस आणि आजचे ते 7 ते 8 दिवस आता उलटल्यानंतर या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही पाहत असाल की एक दुर्दैवी घटना आहे। पायलटची चूक झाली की धुकी जास्त होती असे म्हटले होते, किंवा तांत्रिक बिघाड होता असे सांगण्यात आले होते। परंतु टीव्हीवर सुद्धा असे सांगण्यात आले होते की विमानात 5 जण होते, 5 जणांचे मृतदेह सापडले आणि सर्वांनी ते खरे मानले। पण आज 7व्या ते 8व्या दिवशी एक अशी त्या ठिकाणी एक विचलित करणारी माहिती आता समोर आली आहे ज्यामुळे या संपूर्ण घटनेचा चेहराच बदलून टाकला आहे। अशी माहिती जी आज स्पष्ट होणार आहे, ज्याचा अंदाज पहिल्या दिवशी कोणालाच आला नव्हता, कारण की प्रत्येकाला वाटत होते की जे काही दिसतंय, जे काही आता या ठिकाणी टीव्हीवरती पेपरामध्ये सांगण्यात येत आहे ते अंतिम सत्य आहे। परंतु आज जेव्हा तपास पथकाने जी गुप्त फाईल उघडली तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीन या ठिकाणी सरकून गेली। प्रश्न आता असा उपस्थित त्या ठिकाणी झालेला आहे की जर आता विमानामध्ये 6 व्यक्ती होत्या तर मग 5 मृतदेह कसे सापडले? 6वा व्यक्ती या ठिकाणी नेमका कोण होता? तो या ठिकाणी मृत्यूच्या सापड्यातून मास्टरमाइंड होता की तो ज्यावेळेस विमानातून पसार झाला तर ती दादांची ओळख एका जळलेल्या त्या ठिकाणी एका घड्याळावरून पटवण्यात आली होती।
पण ते घड्याळ खरोखर दादांचेच होते का आणि कुणाचे होते? आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पहिल्या दिवसापासून ते आजच्या 7व्या दिवसापर्यंतचा सर्व या ठिकाणी अचूक त्या ठिकाणी घडलेला प्रवास या ठिकाणी सांगणार आहोत. तुम्हाला विचार करायला भाग पडेल की आपण ज्याला अपघात समजत आहे ते काहीतरी वेगळेच प्रकरण तर नाही ना, असा संशय या ठिकाणी निर्माण झाला आहे. 28 जानेवारी सकाळी 8:45 बारामतीच्या आकाशात लिओ जेट 45 विमान हे आकाशात गिरक्या घालत होते. अचानक एक भीषण आवाज आला आणि आगीचा गोळा जमिनीवरती कोसळला. पहिल्या दिवशी सर्वांना वाटले हा केवळ तांत्रिक बिघाड आहे. टीव्हीवरती सांगितले गेले की खराब हवामानामुळे वैमानिकाला धावपट्टी दिसली नाही, त्यामुळे हा अपघात घडून आला. परंतु आज उघड झालेल्या माहितीनुसार त्या दिवशी वातावरण लँडिंगसाठी एकदम योग्य होते. मग विमान हे हवेतच 3 ते 4 वेळेस हवेत का गिरक्या घालत होते? त्याचा स्फोट का झाला? सुरुवातीला जे दडवले गेले होते ते आता या ठिकाणी भयानक वास्तव्य आता समोर येत आहे. 29 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्र अश्रू गाळत होता. दादांवरती अंत्यसंस्कार झाले त्यावेळी विमानाच्या मॅनेज प्लेटमध्ये प्रवाशांच्या यादीमध्ये फेरफार केला असल्याचे पाहायला मिळतंय. पहिल्या दिवशी यादीत 6 नावे होती, दुसऱ्या दिवशी ती 5 कशी काय झाली? कुणीतरी जाणीवपूर्वक या 6व्या व्यक्तीचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे असे तपास यंत्रणेला असे 5 पुरावे या ठिकाणी मिळाले की विमानात 5 जण होते. 5 जणांचे मृतदेह सापडले आणि सर्वांनी ते खरे मानले. पण आज 7व्या ते 8व्या दिवशी एक अशी त्या ठिकाणी एक विचलित करणारी माहिती आता समोर आली आहे, ज्यामुळे या संपूर्ण घटनेचा चेहराच बदलून टाकला आहे. जे अपघातामध्ये जे काही घडले आहे ते या ठिकाणी खोटे ठरले होते. आज अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे, ज्याचा विचार सुद्धा कोणी केला नव्हता. हा नेमका अपघात आहे, तांत्रिक बिघाड आहे का आणि काही वेगळेच प्रकरण आहे? सर्व त्या ठिकाणी स्पष्ट झाले आहे. काल एक आरोपीला अटक देखील झाली होती. त्याबाबत देखील वेगवेगळे विचार या ठिकाणी मांडण्यात येत होते. पण पुरावे जे काही बोलतात ते अतिशय गंभीर आहे. माणूस खोटे बोलू शकतो पण पुरावे नाही. पुरावे जे बोलतात तीच गोष्ट या ठिकाणी खरी मानली जाते. मग मुख्य पुरावा काय होता? काय त्या ठिकाणी विमानाच्या शेवटच्या 10 मिनिटांमध्ये घडले होते? 6 माणसे नेमकी कोणती होती? आणि त्या ठिकाणी 5च जर माणसे सापडली असतील तर त्या ठिकाणी 6वा व्यक्तीचा मृतदेह कुठे गेला? तो अजून सापडला नाही. काय घडली महत्वाची घडामोड? अतिशय महत्वाच्या मुद्द्याला आपण आता या ठिकाणी सुरुवात करत आहोत. 28 जानेवारीला जो काही अपघात झाला त्यात वैमानिकाला खरंच समजले होते की आता या विमानाचा अपघात होणार आहे. यावर प्रश्न निर्माण करणारी माहिती दुसऱ्या दिवशी आता समोर आली होती आणि तिसऱ्या दिवशी या प्रकरणात 5 पुरावे समोर आले होते. हे पुरावे इतके भयानक होते की यात वैमानिकाचा इतिहास तपासण्यात आला. त्यात या वैमानिकाला 3 वेळा मद्यपान करून विमान चालवताना सापडण्याचे निदर्शनात आले होते आणि त्याला 3 वेळा निलंबित देखील या ठिकाणी करण्यात आले होते. ही महत्वाची माहिती आता या ठिकाणी समोर आली आहे. तरी देखील तो दादांचे विमान हे चालवत होता. त्यात आता दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे विमानात 6 व्यक्ती होते पण 5च मृतदेह कसे सापडले? 6वा व्यक्ती गेला कुठे आणि तो नेमका कोण होता? हा एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी समोर येत आहे. आणि इथून पुढे या प्रकरणाची सर्व बाजू आता पलटणार होती. परंतु महाराष्ट्राला या प्रकरणाची सत्य बाजूची प्रतीक्षा होती, ती आता समोर आली आहे. तर तो नेमका 6वा व्यक्ती खरा कोण होता? त्याचे नाव काय होते? त्याची माहिती आता उघड होणार आहे. 6 प्रवासी आणि हाती लागले फक्त 5 मृतदेह. हे गणित सुटल्याशिवाय खरा सूत्रधार या ठिकाणी समोर येणार नाही. या प्रकरणात रोजच नवनवीन माहिती समोर येत आहे. कोण काय सांगते आहे तर कोण काय सांगत आहे. रोजच या ठिकाणी नवनवीन खुलासे हे होत आहेत. या प्रकरणाबाबत तुम्हाला नेमके काय वाटते? विमानातून एखादी व्यक्ती खरंच हवेमध्ये या ठिकाणी गायब होऊ शकते का? असे कमेंट करून नक्की सांगा. बाकी याबाबत अजून काही महत्त्वाची माहिती आपल्या हाती लागल्यानंतर याबाबतची माहिती आपल्या चॅनलवरती घेण्यात येईल. आणि अजितदादाच्या प्रकरणाबद्दल तुम्हाला नेमके काय वाटते याबाबत कमेंट नक्की करा. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.